रामकृष्ण हरी माऊली. खरं तर बारामतीमधील मुक्काम आटपून श्री संत जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा काटेवाडीमध्ये विसावासाठी दाखल होणार आहे. खरं तर काटेवाडी गावाची परंपरा असते. या काटेवाडी गावाच्या वेशीवर हा पालखी सोहळा आल्यानंतर परीट समाजाकडून खरं तर धोत्राच्या पायघड्या घालून या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जातं. खरं तर या परंपरेला 140 वर्षाची जुनी परंपरा आहे असं म्हटलं जातं. नेमकी ही परंपरा काय आहे जाणून घेऊ. आपल्यासोबत ननवरे कुटुंबातील सदस्य आहेत. काय नेमकी परंपरा आहे काटेवाडीची? ज्यावेळेस काटेवाडीत जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा येतो, तुम्हाला पायघड्या घालण्याचा मान मिळतो, काय वाटतं, नेमकी काय भावना असते? ही जी भावना आहे, ज्या पद्धतीनं ज्ञानदेवांनी रचिला पाया आणि तुकोबाराया झाले कळस, त्या पद्धतीने आमचे ज्येष्ठ लोकांनी ही जी प्रथा चालू केली ती संत गाडगेबाबांच्या विचारातून चालू केली आणि ती प्रथा आम्ही पुढं चालू ठेवलेली आहे. का नेमकी ही प्रथा का नेमकी चालू केलेली आहे? कारण ही प्रथा फार जुनी प्रथा आहे. आणि किती वर्षापूर्वीची ही प्रथा आहे साधारणतः? ही प्रथा सरासरी 150 वर्षाची चालू आहे. ज्या पद्धतीनं संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं, देव कुठं आहे हे दाखवून दिलं, त्यांच्या विचारातून आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी की आपला संत एवढा कार्य करतो ते, त्याच्यातून पुढं संत तुकोबारायांना पायघड्या घालण्याचे कार्य पुढं चालू ठेवण्याचा त्यांना निर्धार पक्का केला. का असं वाटलं त्यांना? जुन्या लोकांना का असं वाटलं? तुम्हाला काय वाटतं? तुकोबारायांची पालखी आल्यानंतर त्यांना पायघड्या घातल्यानंतर काय नेमकी भावना मिळते? त्याच्यामध्ये आम्हाला एवढा आनंद मिळतो की असं वाटतं की संत आले घरात तोची दिवाळी दसरा, एवढा आनंद आम्हाला वाटतो त्याच्यामध्ये. आता तुमची कितवी साधारणतः ही पिढी आहे? तुमची पुढची पिढी देखील हे करायसाठी तयार झाली आहे का? हो, आमची पिढी पुढची बी तयार आहे हे करण्यासाठी. तुमची कितवी पिढी आहे? आमची हे 3री पिढी चालू आहे. खरं तर ही जी काही परंपरा आहे 140 वर्षापूर्वीची जुनी परंपरा असल्याचं ननवरे कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ही जी काही परंपरा आहे ती गाडगे महाराजांच्या शिकवणीतून आमच्या पूर्वज लोकांनी त्या ठिकाणी जोपासली आहे आणि तीच परंपरा आम्ही चालू ठेवत आहोत. आमची पुढची पिढी देखील तीच परंपरा चालू ठेवणार आहे. आणि थोड्याच वेळात जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा काटेवाडीच्या वेशीवरती येणार आहे आणि हे ननवरे कुटुंब खरं तर धोत्राच्या पायघड्या घालून या पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करणार आहे. विकास कोकरे, LS मराठी, बारामती.